अरे दारू प्या रेमटन प्या दारू प्या अरे दारू प्या रेमटन प्या देशी विदेशी दारू प्या अरे आई बाप बोंबलत जाऊ देत बायका पोरं भीक मागवत्यात पण दारू प्या रेमटन प्या अहो तुम्ही दारू पिऊन आलाय होय रे कडू भाड्या दारू पिऊन आलायस होय अरे काय माझं नशीबच दोघींचं लक्ष माझ्याकडे मग लक्ष जाईना तर तू दारू पिऊन का आलास हो का आलासा दारू पिऊन तुम्ही अरे हे मी काय बघतोय सासू सुनामध्ये एकमत अरे वा अरे हे भाग्य आहे माझं आज तुमचं मला एकमत बघायला मिळाले अहो तुम्ही हे काय बडबडताय तुम्ही दारू का पिली ते पहिला सांगा का पिली तुमच्या दोघींमुळे पिली रोज आल्यावर आईचं तोंड एकीकडे आणि बायकोच तोंड एकीकडे अरे कामावरून माणूस घरी आला की त्याची एक इच्छा असते रे की ज्या कुटुंबासाठी तो काम करतो त्याचा चेहरा फक्त हसरं दिसावं त्याला पण आल्यावर तुमची नुसता भांडणं हिने असं केलं हिने तसं केलं अरे अरे माणसानं बाहेर मरमर काम करायचं मालकाच्या शिव्या खायच्या आणि घरात येऊन त्याला सुख नाही तुमची भांडणं बघायची अरे अरे घरचा पुरुष काय करणार तुम्ही दोघी एक राहिला तर घरचा पुरुष जग जिंकू शकतो जग पण तेच जर तुम्ही दोघी एक नाही राहिला तर तो सगळं जिंकून हारलेला असतो रे अरे आईला समजावाय गेलं तर बायको म्हणते आईची बाजू घेतो आणि बायकोला समजावाय गेलं तर बायको म्हणते आईची बाजू घेतो अरे मी कुणाची बाजू घेत नसतो रे मी माझ्या घराची बाजू घेतोय माझं घर वाढावं माझं घर टिकावं म्हणून मी दिवसाचा रात्र करतोय रे पण एवढं करूनही मी आईच्या नजरेत बायकोचा बैल होतोय आणि बायकोच्या नजरेत आईचं कोकुलं बाळ होतोय एक लक्षात ठेवा दोघी तुम्ही एक राहिला ना तर घरचा पुरुष या जगातल्या सगळ्या सुखांना तुमच्या पायाशी लोळून घ्यायला हवेत